श्री स्वामी समर्थ. अध्याय 49. हा अध्यायात नामधारकाला सिद्धमुनी शिव-पार्वती संवादाच्या स्वरूपात गुरुगीता सांगतात. पूर्वी शंकर कैलास शिखरावर बसले असता हिमालयाची कन्या पार्वती हिने त्यांना सर्व लोकांचा उद्धार करण्याचा हेतू मनी धरून प्रश्न विचारला. तो प्रश्न व त्याला शंकराचे उत्तर हीच गुरुगीता होय. सिद्धांनी गुरुगीता शंभुमुखातून जशी आली तशी नामधारकास सांगितली. ही गुरुगीता पुढे मंत्ररूप झाल्यामुळे या अध्यायात न्यास, कवच आदीही सांगितले आहे. देहधारी जीव कोणत्या मार्गाने ब्रह्मरूप होईल असा प्रश्न पार्वतीने शंकराला विचारला. तेव्हा शंकराने गुरुविना ब्रह्म ज्ञानत, गुरुशिवाय अन्न परब्रह्म नाही असे प्रतिज्ञेवर सांगितले. नंतर गुरुची महती, गुरुभक्तीची महती आणि गुरुबाबत अनन्य भाव कसा असावा इत्यादींचे विस्ताराने वर्णन केले आहे. गुरु या 2 अक्षरांचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे. गुरु हा किती थोर व लोकांचा उद्धार करता आहे याचे वर्णनही केले आहे. पुढे गुरुगीता कोठे, केव्हा म्हणावी, तिच्या पाठाची फलश्रुती काय हे सर्व सांगितले आहे. कलियुगात गुरुला शरण जावे हाच मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग आहे असे प्रतिपादन केले आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 50. 9व्या अध्यायात एका धोब्याने म्लेच्छ राजाचे वैभव पाहून आपल्याला तसे वैभव मिळावे अशी प्रार्थना श्री गुरुजवळ श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याजवळ केली होती व आपले जीवन संपुष्टात आणले होते. तो धोबी पुन्हा जन्माला तेव्हा बिदरचा बादशहा झाला. तो आनंदात राहत होता. तो जरी यवन होता तरी त्याच्या मनात चांगली वासना असे. तो सर्व जातींना सारखाच दानधर्म करीत असे. त्याच्या घरचे मौलवी त्याला हिंदू धर्माबद्दल द्वेष करण्यास सांगत असत. हिंदू निराकार देवाला साकार मानण्यात आणि जे म्लेच्छ त्यांच्या भजनी लागतात ते अधोगतीसच जातात असे ते मौलवी राजाला सांगत असत. तुम्ही एकीकडे त्यांची निंदा करता आणि एकीकडे म्हणता की देव सर्वांठायी आहे, म्हणून मी ऐकतो की आपले मत स्थापन करण्यासाठी मी द्वेष का करावा. राजाने मौलवींना अनेक प्रकारे समजावून सांगितले आणि देव ब्राह्मणावर श्रद्धा ठेवून अनेक पुण्यकर्मे केली. अशा तऱ्हेने तो राजा बिदर नगरीत राज्य करीत असता त्याच्या मांडीवर एक मोठा फोड आला. अनेक वैद्य त्यावर उपचार करून गेले पण तो फोड बरा होईना. काही विप्रांनी त्याला सत्पुरुषाची सेवा करण्यास सांगितले व पापविनाशी तीर्थात स्नान करण्याचा उपाय सांगितला. राजाने तिथे जाऊन स्नान केले. तो त्याला तिथे एक यती भेटला. त्या यतीने त्याला सांगितले, राजा, तुला जर सत्पुरुषाचे दर्शन घडले तर तू बरा होशील. तू गाणगापुरात जा. तिथे एक संन्यासी महानुभाव राहतात. त्यांच्या दर्शनाने तुझा फोड बरा होईल. तेव्हा राजा गाणगापुरात गेला. प्रथम म्लेच्छ राजाला भिवून लोक श्रीगुरूंचा ठाव ठिकाणा त्याला सांगेनात, पण तो रागावला. तेव्हा त्यांनी त्याला संगमावर पाठविले. संगमावर स्वामी भेटले. त्यांनी त्याला पूर्वजन्मीची आठवण दिली. तेव्हा पूर्वजन्मीत आपण रजक होता वगैरे सर्व त्याला आठवले. त्याने स्वामींना शरण जाऊन व्याधी बरी करावी अशी विनंती केली. श्रीगुरूंनी कृपादृष्टीने पाहताच त्याचा फोड नाहीसा झाला. मग स्वामींनी आपले राज्यैश्वर्य पाहावे अशी विनंती केली. राजाच्या इच्छेला मान देऊन स्वामींनी त्याच्या राजसदनात जाऊन सर्व परिवाराला दर्शन दिले. राजाने यापुढे मी स्वामींच्या सेवेत राहीन असे म्हटले. तेव्हा मुलांवर राज्य सोपवून तू मला श्रीशैल येथे भेट असे सांगून स्वामी गोदावरीत सिंहासनात स्नान करून गाणगापुरात परत आले. श्री स्वामी समर्थ.